बॉलिवूडच्या स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झालाय. आशा भोसले यांना 11 एप्रिल 2026 रोजी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. ही बातमी बाहेर येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला. सर्वजण त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत होते. त्या रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले. सुरुवातीला आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची नात जनाई भोसले हिने निवेदनात्मक स्पष्टीकरण दिलं. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझ्या आजीला छातीचा संसर्ग तसंच थकवा जाणू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. पण काल अखेर 12 एप्रिल 2026 रोजी आशा भोसले यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. आशिष शेलार आणि आशा भोसले यांचा मुलगा आनंद शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसंच गायिकेवर आज 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार पार पडतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. दरम्यान आशाताईंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयात ज्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्यावरती उपचार केले त्यांनी आशाताईंच्या निधनाचं नेमकं कारण स्पष्ट केलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, श्रीमती आशा भोसले यांच्या निधनाची बातमी आम्ही अत्यंत जड अंतकरणाने कळवत आहोत. त्या काही वैद्यकीय समस्यांनी त्रस्त होत्या. विशेषतः त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झालाय. आशा भोसले यांचे अंत्यसंस्कार आज सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी शासकीय इतमामात पार पडतील. त्यांचं पार्थिव सकाळी 11 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन करता येईल. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. या संदर्भात आनंद भोसले हे म्हणालेले आहेत, माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं काल निधन झालं. आज सकाळी ठीक 11 वाजता लोअर परळ येथील कासा गांद्रे या त्यांच्या निवासस्थानी ज्यांना अंतिम दर्शन घ्यायचं आहे, श्रद्धांजली अर्पण करायची आहे ते करू शकतात. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांना शनिवारी रात्री अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या वैद्यकीय देखरेखीखाली होत्या. सर्वोत्तपरी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही. आशा भोसले यांच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणं थांबवलं. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.